फेसबुक लाईव्ह चालू झालेलं आहे. हो. अ, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण. नमस्कार. मी सौ कीर्ती धीरज बोरोले, लेवा युथ फोरम, डोंबिवली, शैक्षणिक विभाग, डिरेक्टर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सुरुवातीला आपण श्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांना स्मरून सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमात आदरणीय प्रमुख पाहुणे शिरीष दादा मधुकरराव चौधरी, श्री धनंजय दादा शिरीष चौधरी यांचे मी स्वागत करते. मधुस्नेह परिवारातून चेतना कॉलेज, डॉक्टर नंदिता मिश्रा मॅम, डिरेक्टर ऑफ चेतना कॉलेज, डॉक्टर संदीप नेमलेकर सर, डॉक्टर शिल्पा कसबजे मॅम, डॉक्टर महेश सर, प्रोफेसर कपिल भाटिया यांचे आपण स्वागत करून लेवा युथ फोरम चे केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष श्री हर्षल बंगाळे तसेच इतर मान्यवर प्राध्यापक वर्ग, लेवा युथ फोरमचे शैक्षणिक पदाधिकारी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे मी स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाला आज खूप छान छान गायडन्स करणारे सगळे प्राध्यापक मिळत आहेत. तर आपण मुलांपर्यंत हे सेशन प्रत्येक वेळी घेऊन जात आहोत. कालचं आपलं जे सेशन झालं त्याबद्दल आज खूप छान आपल्याला फीडबॅक मिळाले आहेत आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यवेध 2026 याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फायदाच होणार आहे. तर मी पुढील सूत्र देते डॉक्टर नंदिता मिश्रा मॅम यांच्याकडे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द मुलांसाठी सांगावे. कीर्ति बरोले मैडम, हम लोगों का जो भी मिलना, फोन पे बात करना, ये लास्ट वीक से शुरू हो गया, पर इससे पहले चेतना इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च एंड लेवा यूथ फोरम का जो भी है, ये दोनों संस्थाओं के बीच एक बहुत बड़ा बॉन्डिंग है और वो बॉन्डिंग के लिए हमको सबसे पहले श्री मधुकर राव चौधरी जी को हम सब प्रणाम करके शुरू करते हैं. जो भी शुरुआत हम आज कर रहे हैं या पहले किए हैं, ये सब उनके छत्र छाया में ही हुआ है. वो देखते हैं हर दिन जब हम कॉलेज आते हैं तो उनका वहां पे एक बड़ा पोर्ट्रेट है, तो हम वही देख के आते हैं कि और ये सोचते हैं कि इन्होंने कितने दूर दूर तक सोचा था कि आज 1969 में, इतने साल पहले उन्होंने सोचा कि शिक्षा एक ही चीज है जिससे हम ये पीढ़ी आगे जा सकती है. उनका जो 2 कॉन्सेप्ट था, राइट टू एजुकेशन एंड राइट टू एम्प्लॉयमेंट, शायद उस टाइम के कोई भी लीडर उस तरीके से नहीं सोच पाया था. आज हम जो भी हैं, जो भी संस्था में हैं, ये सब उनके लिए ही है. उसके बाद वही उनकी जो लेगेसी है, ये आगे जैसे पुणे लेके चलने के लिए है शिरीष दादा चौधरी. शिरीष दादा चौधरी के बेटा धनंजय दादा चौधरी, हमारे सीईओ मैडम जो मधुकर राव चौधरी जी की बेटी है डॉक्टर मधुमिता पाटिल, और सब हम सब जो एक साथ जुड़े हैं इसके लिए, ये बहुत इम्पोर्टेंट है आगे चल के हमारे सबके लिए कि ये जो पीढ़ियां एक के बाद एक आ रहे हैं, इनके लिए हम नया एजुकेशन क्या लाए. एनईपी आ गया, एनईपी को कोई लेके आया, पर एनईपी में हो क्या रहा है, आगे क्या होने वाला है, मुझे क्या चाहिए, इसके लिए कौन जाएगा. गांव में लोग बसे हैं, अंदर लोग बसे हैं, कुछ लोगों को पता नहीं कि ये हो क्या रहा है. इसके लिए आई थिंक चेतना संस्था जैसा जो भी है, इन लोग आगे लेके चलते हैं. कल का जो आप बोल रहे हैं कि बहुत अच्छा हुआ कि क्लास 10 के बाद बच्चों को क्या करना चाहिए, क्लास 12 के बाद क्या करना चाहिए. आज हम बोलेंगे कि 12वीं के बाद जब डिग्री हो चुका है स्टूडेंट का, डिग्री के बाद जब ग्रेजुएशन हो गया है, तब उनके लिए कौन कौन सी, व्हाट आर द अपॉर्चुनिटीज दैट इज देयर. चेतना's इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च फॉर द लास्ट 3 decades, 30 years से इज स्टैंडिंग टॉल इन बैंड्रा. उससे भी पहले हमारे पीजीडीएम प्रोग्राम के पहले हमारा एमएमएस प्रोग्राम चालू हुआ था 1981 में.
तो ये मैं और इसमें समय नहीं गवा के मैं इतना ही बोलना चाहती हूँ कि आगे हमारे जो प्रोफेसर्स हैं, डॉक्टर संदीप निम्लेकर, डॉक्टर महेश लुथिया, डॉक्टर शिल्पा कसबजे एंड प्रोफेसर कपिल, इन लोग आगे लेके चलेंगे। पर इसके इसके बिफोर आई कंक्लूड मैं इतना बोलना चाहती हूँ कि आई एम रियली ग्रेटफुल टू लेवा यूथ फोरम, हर्षल बंगाले जी, मिसेस कीर्ति बरोले, प्रोफेसर राहुल बड़े एंड डॉक्टर उमेश पाटिल, एंड आई थिंक हर्षल जावले जी भी यहाँ पे हैं। तो आप लोगों ने कल से भी बहुत अच्छा कोऑर्डिनेशन किया। बट बोलने के पहले मैं एक चीज बोलना चाहती हूँ, जितने स्टूडेंट्स आप लोग जो फेसबुक से जुड़ रहे हैं या यूट्यूब से जुड़ रहे हैं, हम आप लोगों को चेतना में आना चाहिए, मतलब देखने के लिए कि हम क्या कर रहे हैं। खाली हम बोलेंगे नहीं। मैं चाहती हूँ हम आप लोगों के लिए कुछ प्रोग्राम तैयार करें, कहाँ पे एक डिबेट करें, आप भी आके देखें कि लाइफ में जब कंपटीशन आता है, जब एक दूसरे के साथ मिलते हैं, हम उस जगह पे खड़े हैं क्या जहां हम सबके साथ आगे लेके जा सकते हैं। इन लोगों को आने दीजिए, उसके बाद मैं छोटी छोटी सी कहानियां बताऊंगी जिससे हमारे इन जो आज के जो यूथ जो जुड़े हैं, जो हम बोल रहे हैं लेवा यूथ फोरम के यूथ है, इनको भी लगेगा कि हाँ, अगर हौसला है तो हम भी आगे जा सकते हैं, कर सकते हैं। विद दैट आई वुड request all of you to please start begin. Thank you very much for this opportunity. थँक्यू मॅम. नेक्स्ट Nimlekar sir, will you start? Yes, madam. Yes. So maybe you can start the screen, and afterwards, yes. Dr. Mahesh, will you like to speak while he starts the screen, and then he can straight away start from there? जब तक सर सेटअप करे, बस मुझे आभार करना है लेवा यूथ फोरम का कि उन्होंने ये हमारे को मौका दिया। एंड चेतना ट्रस्ट में श्री दादा चौधरी, धनंजय दादा चौधरी हमेशा बहुत ही सपोर्ट करते हैं। जो भी हमारा विजन है, जो बाबा ने हमको ये विजन दिया, और डॉक्टर मधुमिता पाटिल जो हमारी सीईओ, वो कांस्टेंट मार्गदर्शन देते हैं, और हमारी डायरेक्टर मैम। तो ये एक बहुत ही अच्छी टीम है, एंड मुझे बहुत ऐसा सौभाग्य लगता है कि मैं चेतना में हूँ। एंड मुझे लगता है कि हम आज इस फोरम से जो भी दुविधाएं हैं कि ये नया एमबीए जो हमारा टॉपिक है, न्यू एज एमबीए, कि जब हम सब बोलते हैं कि एआई है, डिजिटल है, तो वो एमबीए क्या होने वाला है, इसका लोगों को एक क्लैरिटी मिलेगी कि चेतना एक्चुअली करता क्या है। थैंक यू सो मच। एंड यस संदीप सर सी, आप अभी यू कैन स्टार्ट। थैंक यू. धन्यवाद आणि थँक्यू सर, तुम्ही मला हँडओव्हर केलं. सर्वप्रथम तरुणाईला मार्गदर्शन करण्याची संधी देण्यासाठी लेवा यूथ फोरमचे खूप खूप आभार. यात केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष श्री हर्षल बंगाले, त्यानंतर शैक्षणिक विभागात श्रीमती कीर्ती बोरोले, प्राध्यापक राहुल बढे आणि डॉक्टर उमेश पाटील यांचा मी ऋणनिर्देश करतो. आणि जसं आम्ही आता इथे स्क्रीनवर पाहत होतो तेव्हा हर्षल जावळे हे पण तिथे ऍक्टिव्ह दिसत आहेत, तर त्यांचंही मी आभार मानतो. आता या निमित्ताने जेव्हा आपण मार्गदर्शन गोष्ट करत आहोत इथे, तेव्हा आपण अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत, अशा एका संस्थेबद्दल बोलणार आहोत ज्याला साक्षात काही धनाजी नाना चौधरी यांच्या त्यागाची पुण्याई त्या संस्थेमागे आहे. काही मधुकररावजी चौधरी यांनी जिची उभारणी केली आहे, श्री शिरीषदादा चौधरी यांनी जिचा प्रगतीपथावर सांभाळ केलेला आहे, आणि डॉक्टर मधुमिता पाटील हे या त्याचं नेतृत्व करतायत. आणि आता श्री धनंजय दादा चौधरी ज्या संस्थेला नव्या युगामध्ये घेऊन जात आहेत, या संस्थेबद्दल आपण बोलणार आहोत. आणि या संस्थेचे कुठले कुठले नवनवीन मार्ग उपलब्ध होणार आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण जेव्हा तुम्ही आता पहिली स्लाइड बघत असाल की सिक्युअर फ्युचर विथ सीआयएमआर, म्हणजे सीआयएमआरची शिक्षण पद्धती काय आहे हो, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची निश्चिती हीच चेतनाची शिक्षण पद्धती, हे मुळामध्ये आमचं ब्रीदवाक्य तुम्हाला मी सांगू इच्छितो. याच्यामध्ये आपण थोडं पुढे जाऊया आणि मग आपण येतो की अशा प्रकारची जेव्हा संस्था आपण उभी करतो आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवतो, तेव्हा त्या संस्थेला एक दृष्टी असली पाहिजे.
मग ती दृष्टी काय आहे? ती दृष्टी आहे उत्कृष्टतेची दृष्टी आहे. ती दृष्टी अशी आहे की जागतिक दर्जाची संस्था तयार करण्याची दृष्टी आहे. त्यामध्ये काय करतोय आपण की गतिशील, उद्यमशील असे आणि उत्कृष्ट असे विद्यार्थी घडवतोय, जे पुढे जाऊन बिझनेस प्रोफेशनल्स किंवा उद्योगामधले व्यावसायिक असे कर्मचारी बनणार आहेत. तर त्यांचे ते आपण घडवतोय आणि त्या एकाच वेळेला बिझनेसकडे बघणार आहेत, त्याच वेळेला ते समाजाकडे बघणार आहेत आणि पर्यावरणाची पण काळजी घेणार आहे. तर ही आपण घडवण्याचा या संस्थेमध्ये आणि मग त्या दृष्टीने आमचं मिशन म्हणजे प्रयोजन पण ते आहे. बऱ्याचदा लोकांना आयोजनाचे प्रश्न पडतात, पण आयोजनापेक्षाही महत्वाचं असतं प्रयोजन. प्रयोजन तुमचं योग्य असेल तर त्या दृष्टीने आयोजन आपोआप घडू लागतं आणि म्हणून मग ते मिशन घेऊन आम्ही काम करतोय. आमचे संस्थापक मधुकररावजी चौधरी यांच्याबद्दल मी काय बोलणार? खरं तर तुम्ही म्हणजे जेव्हा मी लेवा युथ फोरमशी बोलतो आहे, तर तुमच्यासाठी ते कुटुंबाचे सदस्य एक काय म्हणता येईल, ज्येष्ठ सदस्यांसारखे आहेत, की ज्यांचा प्रेरणा स्रोतच आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून जेव्हा कीर्ती बोरोले ताईंनी सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्यांचा उल्लेख केला सुरुवातीला. आणि त्यांचं कार्य खूप अष्टपैलू असं आहे, म्हणजे त्याचा कार्याचा मी आढावा घेऊ शकत नाही, कदाचित आपल्याला 2 तास त्याच्यावर बोलावं लागेल. परंतु जेव्हा तुमचा संस्थापक आणि तुमच्या कार्याचा स्रोत जेव्हा इतका प्युअर, शुद्ध आणि निष्कलंक असतो ना, तेव्हा तसाच तो पुढचा प्रवाह पण चांगला व्हायला लागतो. आणि म्हणून त्या मधुकररावजी चौधरींची आठवण करून आपण ह्याच्यामध्ये पुढे जाऊया. या निमित्ताने जेव्हा आपण म्हणतो अशा प्रकारची संस्था आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याची काही मूल्य असली पाहिजेत. मग ती शिक्षणाबद्दलची मूल्य, कसं शिकायचं, उत्कृष्टतेचं मूल्य किंवा नैतिकतेचं मूल्य आणि समाजाच्या बद्दल आदर आणि पर्यावरणाबद्दल आदर, अशी मूल्य घेऊन जर संस्था गेली तरच ती दृढ पणे प्रदीर्घ काळासाठी विद्यार्थ्यांच्या उपयोगी होते. नंदिता मॅडमनी थोडक्यात उल्लेख केला. आणि तुम्ही जर बघितलं तर 1969 म्हणजे जवळ 57 वर्षाचा, बऱ्याचदा संस्था येतात आणि काही काळानंतर नष्ट होतात, पण 57 वर्ष 1969 पासून ते आजतागायत म्हणजे एवढे वर्षाची संस्था अबाधित आहे. आणि त्याच्यामध्ये नवीन संस्था त्याच्यामध्ये वाढत चाललेल्या आहेत, नवीन कार्यक्रम वाढत चाललेले आहेत. ह्या संस्थेबद्दल आपण आज आढावा घेत आहोत. मग इथे विद्यार्थ्यांसाठी काय? संस्था ठीक आहे, संस्था खूप छान आहे, खूप काही गोष्ट आहे, वारसा मजबूत आहे, सर्व काही आहे. मग विद्यार्थ्यांसाठी काय? याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारचे प्रोग्राम तुम्हाला ऑफर, खरं तर 3 प्रकारचे, पण आपण पदवीधर लोकांसाठी बोलतोय म्हणून 2 प्रकारचे म्हणूया. एक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, आणि याच्यामध्ये तुम्हाला अनेक स्पेशलायझेशन म्हणजे फायनान्स, मार्केटिंग, HR, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, सिस्टम्स अँड अनालिटिक्स असे वेगवेगळे स्पेशलायझेशन्स उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना फक्त मार्केटिंगमध्येच इंटरेस्ट आहे, त्यांना ही स्पेशलायझेशनचं विभागवारी नको आहे, तर त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट PGDM मार्केटिंग असा आम्ही एक प्रोग्राम ठेवला, की ती पहिल्या वर्षापासून मार्केटिंग बद्दल प्रोफेसर कपिल भाटी अधिक सांगतीलच. त्याच्या व्यतिरिक्त सिस्टम्स अँड अनालिटिक्स बद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्राध्यापक आणि डॉक्टर शिल्पा कसबे मॅडम इथे आपल्या बरोबर आहेत. HR बद्दल आणि इतरही कार्यक्रमाबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर महेश सर आपल्या बरोबर आहेत. आणि हे सर्व लोक तुम्हाला गाईड करतील. तुमच्यापैकी जर काही लोक ऑलरेडी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रोग्राम आहे, जो फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेंट आहे, की त्यांना डॉक्टरेट जर डिग्री हवी असेल तर त्यासाठी आहे. पण सध्या आपलं लक्ष, आपण पदवीधरांसाठी बोलतोय, त्याच्यामुळे आपलं लक्ष पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट याच्यावर केंद्रित करूया. याच्यामध्ये समजा तुम्ही एखाद्याने फायनान्समध्ये करिअर घेतलं, तर मुळामध्ये तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, की चेतनाची जी इन्स्टिट्यूट आहे ती मुंबईत आहे. आणि मुंबईत कुठे आहे माहिती आहे ती संस्था? तर ही आपली संस्था जी आहे, आपलीच म्हणूया, कारण तुम्ही सुद्धा त्याच समाजाचा भाग आहे ज्या समाजातून मधुकररावजी आले होते. आणि म्हणून कुठे आहे संस्था? तर जी अगदी मुंबईला
आपण व्यापारी किंवा आर्थिक राजधानी म्हणतो देशाची. आणि मुंबईमध्ये पण संस्था कुठे आहे? तर BKC, म्हणजे जिथे केंद्र आहे, त्या आर्थिक सगळ्या यंत्रणेचं केंद्र आहे, अशा BKCच्या जवळ आहे. आणि मग ज्यांना फायनान्समध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी इतके सारे करिअर्स उपलब्ध आहेत की जितके सारे जॉब्स तुम्हाला मिळू शकतात ह्याच्यामध्ये. जर समजा एखाद्याने ठरवलं की मार्केटिंगमध्ये करायचंय, तर त्याच्यासाठी इतके सारे जॉब्स आणि इतके सारे रोल्स, इतक्या साऱ्या भूमिका ते जाऊन उद्योगधंद्यामध्ये बजावू शकता. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करता येतात. अगर एखाद्याने HR मध्ये करायचं ना, म्हणजे ज्याला मानवी संसाधन म्हणतात, त्याच्यामध्ये करायचं ठरवलं, तर ह्युमन रिसोर्सेस किंवा मानवी संसाधन, त्याच्यासाठी इतके सारे ऑपॉर्च्युनिटीज आम्ही प्रोव्हाइड करतो. इतके प्रकारचे रोल्स उद्योगधंद्यामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. एखाद्याने ठरवलं नाही, मला ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मध्ये करायचंय, कारण सप्लाय चेन एक फ्लरिशिंग एरिया आहे की जो खूप लोकांना रिक्रूट करतोय, तर त्यांच्यासाठी पण हे तुम्हाला जसे स्लाइड दाखवते की खूप सारे रोल्स उपलब्ध आहेत. आपण पुढे गेलो तर सिस्टम्स अँड अनालिटिक्स, अर्थात शिल्पा मॅडम ह्याच्याबद्दल जास्त बोलतील, पण त्यांच्यासाठी पण खूप प्रकारचे रोल्स उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही कुठलाही स्पेशलायझेशन निवडा, तुमच्या आवडीने निवडा, आणि तुम्हाला इतके सारे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्या आवडीच्या पर्यायामध्ये तुमची आवड आर्थिक असेल, फिनान्समध्ये जा. तुम्हाला एखाद्या गोष्टी विक्री करायला आवडत असेल, मार्केटिंगमध्ये जा. तुम्हाला लोकांना सांभाळण्यात मजा वाटत असेल, तर HR मध्ये जा. तुम्हाला जर वाटत असेल नाही, मला जशा प्रणालीत कशा आहेत त्या बघायच्या, त्यांच्याबद्दल काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही सिस्टम्स अँड अनालिटिक्स मध्ये जा. तुम्हाला एखाद्या कारखान्याचं, उद्योगाचं कामकाज बघायचं असेल, तर तुम्ही ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये जा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मर्जीने निवडू शकता आणि त्याच्यामध्ये खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. आता आपण सुरुवातीला म्हटलं न्यू एज म्हणजे नव्या युगाचं MBA काय बरं आहे? तर नव्या युगाचं MBA म्हणजे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश आहे. नव्या युगाचं MBA म्हणजे विद्यार्थ्यांच्या केंद्रित आहे. विद्यार्थी पुढे जाऊन करतायत, विद्यार्थी त्याच्यात प्रयोग करतायत आणि त्याच्यातून ते शिकतायत. आणि अशा प्रकारची संधी आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल तर हे जे स्लाइड्स बनवलेले आहेत, महेश सरांनी फार उत्कृष्ट काम केलंय त्याच्यावर. त्या स्लाइडमध्ये पहिलं दिलेलं आहे जेनरिक AI, राईट? तर जेनरिक AI म्हणजे आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सगळं जगात क्रांती घडू लागलेली आहे. आणि मग बाकीची कौशल्य लिहिलेली आहेत या स्लाइडमध्ये. आणि जेव्हा बाकीची कौशल्य लिहिली, या जेनरिक AIचा परिणाम त्या कौशल्यांवर होणार आहे. आणि मागच्या काळात जी कौशल्य होती त्याच्यापेक्षा ही कौशल्य फार वेगळी असणार आहे. आणि हे नेमकं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे नेमकं आमच्याकडे तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री बाळगा. आणि जेव्हा आपण ही कौशल्य म्हणतो, तेव्हा आपण आणखीन एक शब्द म्हणतो की तुम्हाला 2 वर्ष केवळ शिकायचं, प्राध्यापक येतात, वर्गात बोलतात, तुम्ही नोट्स काढता, असं नाहीये. तुम्हाला प्रयोग करायचे, तुम्हाला अनुभव घ्यायचे आहेत. आणि ती अनुभवाची तिजोरी घेऊन तुम्ही उद्योगामध्ये शिरणार आहेत. आणि म्हणून तुम्ही बघा, हे फोटोमध्ये तुम्हाला विद्यार्थी दिसतायत. ते काही नवीन करतायत, वेगवेगळे प्रयोग करतायत, अशा रीतीने स्लाइड्समध्ये तुम्हाला दिसते. आणि म्हणून जेव्हा शिक्षण किंवा अध्ययन आणि अध्यापन जेव्हा CIMR मध्ये होतंय, तेव्हा ते फार वेगळं आहे, ते विलक्षण आहे. स्टुडंट हा केंद्रस्थानी आहे, विद्यार्थी हा केंद्रस्थानी आहे. टेक्नॉलॉजीचा खूप सारा उपयोग होतोय. इंडस्ट्रीमधून लोक येत आहेत, उद्योगामधून लोक येत आहेत आणि ते गायडन्स देत आहेत. आणि मुलं प्रयोगातून शिकतायत. अशी एक विलक्षण शिक्षण पद्धती आम्ही इथे स्थापन केलेली आहे. आणि या स्थापन करण्यासाठी आम्ही केवळ विद्यार्थ्यांना शिकवतो असं नाही, विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक आहेत त्यांनाही शिकवलं जातं. आणि त्याच्यातून अधिकाधिक छान प्राध्यापक घडत जातात आणि प्राध्यापक अधिकाधिक सुंदर विद्यार्थी घडवतात. तुम्ही म्हणाल की होय, सगळं ठीक आहे, पण काय तुम्हाला कोणी इतरांनी रिकॉग्नाइज केलं आहे का? अगदी हो. आणि हे त्या स्लाइडमध्ये दाखवलंय. काय दाखवलंय की ISO 9000 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, जी जागतिक संघटना आहे, त्यांनी आम्हाला अनेक वेळा, प्रत्येक वर्षी, जवळजवळ गेले कित्येक वर्ष ते आम्हाला
अप्रूव्ह करतायत, मानांकन देत आहेत. नंतर नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन म्हणजे जे मानांकन मंडळ आहे, राष्ट्रीय मानांकन मंडळ, त्यांचं मानांकन आम्हाला मिळालंय. तिसरी गोष्ट AIU म्हणजे काय, तर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांनी काय केलंय, यांनी आमचे प्रोग्राम्स रेकॉग्नाइज केले. मग याचा काय फायदा, याचा फायदा असा की जेव्हा तुमचा प्रोग्राम जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला तरी सुद्धा तुम्हाला मास्टर्सची इक्विव्हॅलन्स मिळतो, त्याचा दर्जा मिळतो आणि तुम्ही कुठेही त्याच्या पुढचे शिक्षणासाठी किंवा त्याच्या पुढचं काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून AIUचं मानांकन किंवा AIUचं अप्रुव्हल फार महत्वाचं आहे. AICTEचं तर अप्रुव्हल आहेच आपल्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे वीकचा उल्लेख केलाय, पण अनेक संस्थांनी, अनेक रँकिंग करणाऱ्या संस्थांनी आम्हाला नावाजलंय, आमचा नंबर आलेला आहे. मी आमचा म्हणतोय, खरं तर आपल्या सर्वांचा म्हटलं पाहिजे, कारण ही संस्था स्थापन करणारे ज्या समाजातून आले त्या समाजाच्या लोकांशी मी बोलतोय, तर मला हे म्हणायला पाहिजे आपल्या संस्थेला नावाजलेलं आहे. अनेकदा ब्रँड्स म्हणून, आपला सर्वोत्कृष्ट ब्रँड्स म्हणून ET नावने इतर ठिकाणी, आणि आपल्या इथून पास होणाऱ्या मुलांना, मुलींना, जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांना उत्कृष्ट नोकऱ्या मिळत आहेत. आणि हा सर्वात महत्वाचा मानदंड आहे की आता आजचं युग आपण असं म्हणतो की जागतिक आहे, ग्लोबलायझेशन झालंय, की आपण सगळं जागतिकीकरण झालेलं आहे. आणि म्हणून मग जागतिकीकरणासाठी काय, तर आपण वेगवेगळ्या रिसर्च आणि ट्रेनिंग प्रोग्रामशी लोकांशी सही केल्या. जसे UK मधल्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे, इथे इंडोनेशियातल्या युनिव्हर्सिटीचं नाव दिलेलं आहे, त्यांच्याशी आपल्या MOU सामंजस्य करार झालेले आहेत आणि त्या सामंजस्य करारातून आपण अनेक सारे गोष्टी त्यांच्याबरोबर एकत्र सहकार्याने करतोय. त्याच्यानंतर आपण बऱ्याचदा मुलांचे ग्रुप किंवा गट हे वेगवेगळ्या देशामध्ये पाठवतो. जसं 1 वर्षापूर्वी दुबईला आपले विद्यार्थी सगळे गेले होते आणि तिकडच्याच इंडस्ट्रीशी, तिकडच्या लोकांशी आपण आपलं ज्ञान पडताळून पाहतो, तिथे काही करता येईल का हे पाहतो आणि एक जागतिक दर्जाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळायला लागतो. त्याच्या व्यतिरिक्त संशोधन परिषदा आणि खूप सारे प्रकाशनं तिथं होत असतातच, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. आणि आमच्या नंदिता मॅडम तर खूप या बाबतीत अतिशय काय म्हणताय, प्रोएक्टिव्ह, म्हणजे खूप प्रगतिशील असं धोरण राबवतात. याच्या व्यतिरिक्त ऍक्शन रिसर्च म्हणजे काय, तर रिसर्चमध्ये आपण पहिला रिसर्च करतो आणि मग ऍक्शन घेतो. ऍक्शन रिसर्चमध्ये ऍक्शन करतो आणि त्या ऍक्शनवर रिसर्च करतो आणि मग आपण ठरवतो ही ऍक्शन बरोबर होती का नाही, ही कशी बदलली पाहिजे. आणि अशा रीतीने पण आपण अनेक संस्थांबद्दल, जागतिक पातळीवरच्या संस्थांबरोबर काम करतोय. आणि मग म्हणून केवळ विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये नाही शिकवायचं, विद्यार्थ्यांना बाहेर शिकवायचं. क्लासरूममध्ये तर शिकवणारच, पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन वेगवेगळ्या संघटनांबरोबर, विविध उद्योगांच्या जी संघटना असतात त्यांच्याबरोबर, अशा अनेक संघटनांबरोबर, अनेक कांबरोबर आम्ही एकतर सभासदत्व घेतलं आहे किंवा त्यांच्याबरोबर आम्ही भागीदार बनलेलो आहे. फक्त हे झालं इतरांबरोबर कसं करतोय, बाहेर काय करतोय, जागतिक दर्जावर काय करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन शिक्षणाबरोबर सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. आणि त्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा आपण करतो ना, तेव्हा काय होतं, शिक्षण एकतर तुम्ही क्लासरूममध्ये शिकताय, काही प्रयोग करताय, त्याच्या व्यतिरिक्त ह्या ऍक्टिव्हिटीजमुळे तुम्हाला तो विषय समजायला मदत होते. तो विषयामधलं अधिकाधिक स्किल्स येतात आणि त्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून आपण आपल्या संस्थेमध्ये करतो. त्याच्यामध्ये एलिक्झिर आहे, विपणन आहे, विपणन मार्केटिंगसाठी आहे, HR ऑफिस, HR आणि ऑपरेशन्स अँड सिस्टमसाठी आहे, अर्थनाथ फिनान्ससाठी, असे अनेक इव्हेंट. इथे मला वाटतं केवळ 8 इव्हेंट दिले, पण 8 मध्ये मर्यादित होऊ नका. नवीन नवीन इव्हेंट शोधले जातात आणि नवीन नवीन इव्हेंट केले जातात. आणि मग लाईफ ॲट चेतना तुम्ही बघताय, प्रत्येक ठिकाणी आपले विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी प्रत्येक फोटोमध्ये विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये विद्यार्थी आहेत, प्रत्येक लिडरशिपमध्ये विद्यार्थी आहेत. विद्यार्थी केंद्रस्थानी आहे. आणि मग विद्यार्थ्यांनी घडवलेली अशी एक वेगळीच गोष्ट, जिथे प्राध्यापक मार्गदर्शन देत आहेत पण प्राध्यापक पुढे पुढे करत नाहीये,
विद्यार्थ्यांना पुढे येऊ देत आहेत आणि विद्यार्थी पुढे येणं हेच प्राध्यापकांचं खरं कर्तृत्व आहे असं आम्ही मानतो. त्याच्या व्यतिरिक्त लायब्ररी आपली विलक्षण मोठी आणि म्हणून नंदिता मॅडम जेव्हा म्हणत होत्या की तुम्ही या आणि पहा, नुसतं आम्ही इथे काय सांगतो, आम्ही फोटो दाखवतो, आमची वेबसाईट पाहाल, आमचं सोशल मीडिया तर नक्कीच पहा, त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळते आणि त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही येऊन पहा, एकदा लायब्ररी पहा, आमचे तिथे काय काय. आणि मग लायब्ररीत केवळ पुस्तकाची फिजिकल कॉपीज आहेत तेवढंच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त अनेक सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर लाखो पुस्तकं उपलब्ध आहेत. किती शिकाल आणि त्याला आम्ही काही मर्यादा नाही ठेवलेली आहे. आपल्याकडे जे माजी विद्यार्थी पास होऊन जातात त्यांचं काय, ते काय करतात, ते तर त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या ज्या उद्योगासाठी ते कर्मचारी म्हणून काम करतात तिथे मोठमोठे त्यांचे कामगिरी चांगली होतीच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ते परत येतात, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, नवीन विद्यार्थ्यांना घडवतात. म्हणे त्याच्यातून इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, तिथे काय चाललंय याचंही ज्ञान लोकांना होत राहतं. आणि हे आमचं खरी ताकद आहे की आमचे माजी विद्यार्थी जरी असले तरी ते आमचेच राहतात आणि ते नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना जे प्रेझेंट विद्यार्थी आहेत किंवा सध्याचे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करत राहतात. आपण म्हटलं की संस्था केवळ ह्याच्यासाठी नाही आणि जवळजवळ जर तुम्ही संस्था केवळ बिझनेससाठी नाही तर पर्यावरणासाठी, सामाजिक कार्यासाठी सुद्धा काम करते. आणि सुद्धा काम करते म्हणजे याच्यामध्ये केवळ तुम्ही असं नका समजू की हे केवळ धर्मदाय काम आहे. धर्मदाय काम नाही. आजकाल सामाजिक कार्यामध्ये, पर्यावरणामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे जर विद्यार्थ्यांनी ह्याच्यात कार्यानुभव घेतला, तर ते अधिक चांगल्या प्रकारे त्या संधींचा फायदा घेऊ शकतात. आणि म्हणून CSR आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह, शाश्वततेचे उपक्रम यांना फार महत्व आहे. असे अनेक उपक्रम आणि तुम्हाला फोटो दिसतील आणि तुम्ही सोशल मीडियावर मुद्दामून जाऊन पहा की खरंच हे इथे येऊन चेतनाचे प्राध्यापक येऊन सांगत होते, खरं आहे का? लिंक्डइनवर जा, तुम्ही फेसबुकवर जा, इंस्टाग्रामवर जा, चेक करा मुद्दामून की काय आहे, खरं काय आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की हे सर्व केल्यानंतर जेव्हा मुलांना न्यायला कंपन्या येतात, या आम्ही तुम्हाला नोकरी देतो असं सांगायला. आणि इथे मी जी दाखवतोय चित्र दाखवतोय ह्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत, पण याच्या पलीकडे असंख्य कंपन्या आमच्याकडे येत असतात की ज्यांना आमच्या विद्यार्थ्यांना रिक्रूट करायचं असतं, त्यांना आपले कर्मचारी म्हणून घ्यायचं असतं. असे खूप सारे लोक अगदी आपल्याकडे आतुर आहेत की, आणि म्हणून हे आम्ही म्हणतो की त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. कोणाचा विश्वास आहे? की जे तुम्हाला शेवटी नोकरी देणार आहे. आणि हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस ॲट ग्लान्स, ह्याच्यावर मी फारसं बोलत नाही, याच्यावर महेश सर कदाचित जास्त चांगलं बोलू शकतील. पण अशा स्टेप्समध्ये ऍडमिशनचं हे होतंय, हे मला वाटतं आमच्या वेबसाईटवर पण दिलेलं आहे. आणि ते तुम्ही नक्की पहा आणि विचार करा की खरंच असं एक संस्था की जी तुम्हाला तुमच्या परिवाराचा सदस्य सारखी काळजी घेईल, तुम्हाला एक कौटुंबिक सदस्य म्हणून काळजी घेईल, तुम्हाला तुमचं करिअर घडवायला, ज्याची तुमच्याशी बांधिलकी आयुष्यभर असेल. केवळ एक पहिली नोकरी कशी तरी मिळाली आणि मग सोडून दिलं असं नसेल, जे तुमची सदैव काळजी घेतील. अशी संस्था जर तुम्ही विचार करत असाल तर ती आम्ही आहोत, हे नक्की जाणा. ऍडमिशनसाठी कुठले डॉक्युमेंट पाहिजेत आणि नंतर त्याच्या व्यतिरिक्त हा सर्वात महत्वाचा मला मुद्दा वाटतो की केवळ आम्ही तुम्हाला घेणार, फी घेणार, शिकवणार आणि सोडणार असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन काही जी मुलं आहेत की ज्यांना खरंच स्कॉलरशिपची गरज आहे, शिष्यवृत्तीची गरज आहे, त्यांना ती शिष्यवृत्ती देणं. आणि 1 लाखापर्यंत मिळू शकतात आपल्याकडे शिष्यवृत्त्या. काहींना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर मिळू शकतात, काहींना त्यांना गरज आहे की आर्थिक काही अडचणी आहेत त्यांना मिळू शकतात. त्याच्या विरुद्ध ज्यांचे वडील वगैरे जे संरक्षण दलामध्ये आहेत त्यांच्यासाठी काही आहेत. अशा काही उद्योजक बनण्यासाठी येतात आणि स्वतःचा धंदा एखाद्याने चालू केला तर तो इतरांना नोकऱ्या देणार आहे आणि त्याच्यामुळे समाजाचंच भलं होणार आहे. आणि म्हणून अशा लोकांना आणि
महिलांसाठी तर अगदी महत्वाचं आहे. ह्या सर्व गटांना आम्ही कुठे ना कुठे स्कॉलरशिपच्या माध्यमातून आमच्यातर्फे छोटी मोठी मदत करायला नेहमी तयार असतो. मग पुढे काय? आता इमिजिएटली तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर एक इमेज, स्कॅन करा आणि आमच्या बरोबर तुमच्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही शेअर करूया. लेट अस नो मोर अबाउट यू. तुम्ही तुमच्याबद्दल, आणि आम्हाला आवडेल की तुम्हाला कुठल्या प्रकारे मदत आहे. मॅनेजमेंट हे असं एकच फील्ड आहे मॅनेजमेंट, की ज्याच्यामध्ये तुमची इंटेलिजन्सचा टाईप कुठलाही असो, प्रत्येक टाईपच्या इंटेलिजन्सला इथे स्कोप आहे. आणि म्हणून ही संधी म्हणून बघा, आणि डेफिनेटली आम्ही जे काय सांगितलं त्याच्याबद्दल विचार करा. संपर्कात राहा, संस्थेच्या संपर्कात राहा. आम्ही सर्व प्राध्यापक मंडळी सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये त्याच्यामध्ये येऊन तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. पण चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पडू द्या, किंवा माईक ओपन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. जेवढे प्रश्न तुम्ही विचाराल तेवढं आम्हाला तुम्हाला सांगणं अधिक आनंददायी होईल. धन्यवाद. खूप खूप आभार. आणि काही प्रश्न असतील तर अगदी मोकळेपणाने विचारा. पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील ते मनमोकळेपणाने विचारू शकतात. नहीं, सबसे पहले महेश सर आप इनको बता दीजिए हमारा जो एलिजिबिलिटी क्राइटेरिया है, मतलब इनको पहला सवाल जो सब स्टूडेंट्स से आता है कि हम एडमिशन कैसा लेंगे, क्या एलिजिबिलिटी हमारा है कि हम मैनेजमेंट प्रोग्राम के लिए अप्लाई कर सकते हैं. जी. और- सो आई थिंक ये ऑडियंस में जो भी है जिन्होंने अपनी ग्रेजुएशन कंप्लीट की है इस साल और उनको मिनिमम 50% मार्क्स मिले हैं, वो अप्लाई कर सकते हैं, और उसके साथ उनको एक एंट्रेंस एग्जाम देना है. तो हम काफी 6 एंट्रेंस एग्जाम्स लेते हैं, जैसे महाराष्ट्र का सीईटी है, फिर कैट एग्जाम लेते हैं, सीमैट का एग्जाम लेते हैं, एटमा का एग्जाम लेते हैं, मैट एग्जाम लेते हैं, महाराष्ट्र एप्टीट्यूड. तो ये सारे एग्जाम्स चेतना लेती है. तो दे कैन वेबसाइट पे जा सकते हैं, और हमारे होम पेज पे जैसे ही क्लिक करेंगे एडमिशन का लिंक मिलेगा, और या तो यहाँ पे भी हमारे से संपर्क रह सकते हैं. और जैसे ही उन्होंने अपना फोन नंबर दिया है, हम सामने से उनको कांटेक्ट करके उनको प्रोस्पेक्टस या ब्रोशर भेज देंगे. तो इट्स अ वेरी बहुत ही सिंपल प्रोसेस है. और उसके बाद एक बार उन्होंने एप्लीकेशन किया, फिर हम उनको एक इंटरव्यू प्रोसेस के लिए और एक कॉम्प्रिहेंसिव डिस्कशन के लिए बुलाते हैं. दैट इज अ सिलेक्शन प्रोसेस है, और उस बेसिस पे फिर बाद में मेरिट लिस्ट में उनका नाम आता है. और जैसे संदीप सर ने कहा कि जो न्यू एज एमबीए है, तो आप देख सकते हो कि चेतना इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट जो है, वो सिर्फ पढ़ाई नहीं होती है, बट एक होलिस्टिक डेवलपमेंट, ऑल राउंड डेवलपमेंट होती है. और हमारे सीओ मैम का एक विजन है जो कि चेतना कैंपस जो है केयरिंग कैंपस होता है, क्योंकि हम रियलाइज करते हैं कि आजकल स्टूडेंट्स का स्ट्रेस लेवल बहुत ज्यादा है, और ये स्ट्रेस के मल्टीपल सोर्सेज होते हैं. तो ये एक बहुत बड़ा फोकस है हमारा, जहाँ पे हम हमारे कैंपस को एक केयरिंग कैंपस, एंड दिस केयर जो हम बोलते हैं कि जब वो आते हैं तो वो एकदम शाय या मुरझाए हुए बच्चे होते हैं, बट जब वो जाते हैं तो एकदम कॉन्फिडेंट होते हैं. तो अगर ग्रेजुएशन में आपका 50% है ग्रेजुएशन जी. में, चाहे वो बीकॉम हो या बीएससी हो या बीए हो, क्योंकि ये सवाल शायद कल स्टूडेंट्स लोग पूछ रहे थे कि अगर मेरा बीएससी है तो मैं क्या ये आगे ये पढ़ सकता हूँ, या मैं साइंस से हूँ, कॉमर्स से. तो ये सही बहुत जरूरी है जानना कि मैनेजमेंट एजुकेशन के लिए आप कोई भी स्ट्रीम से भी आ सकते हैं. जैसा अगर आपको इंजीनियरिंग करनी है तो आपको पीसीएम होना चाहिए, मेडिकल करनी है तो पीसीबी होता है. बट आप चाहे पीसीएम कीजिए ग्रेजुएशन में, या पीसीबी कीजिए, या ज्योग्राफी कीजिए, कुछ भी कीजिए, आप सीधा मैनेजमेंट एजुकेशन में आ सकते हो अगर आपका 50% है ग्रेजुएशन में. और जो रिजर्व कैटेगरी है उनके लिए 45% है. आप कोई भी एंट्रेंस एग्जाम लीजिए, उस एंट्रेंस एग्जाम के बलबूते पे खाली हम एडमिशन नहीं करवाते हैं, आपका एक
पर्सनल इंटरव्यू होता है, एक जीडी या कॉम्प्रिहेंसिव डिस्कशन होता है, हमारे काउंसलर्स है, हम खुद हैं जो आपसे बात करते हैं, बात करके ये तय करते हैं कि आगे आने वाले दिन में आपका एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी कैसा है, आप वहां पे विद कॉन्फिडेंस आप आगे जा सकेंगे या नहीं, इसके ऊपर हम आपका एडमिशन होता है। तो इसके डिटेल में अगर आपको जानना है तो आप ये स्कैन कर सकते हैं, या कुछ नहीं तो आपका जो भी डाउट है आप कीर्ति मैडम को बताइए, वो नंबर हमें वो नाम के साथ आप दे दीजिए, हम 1-on-1 काउंसलिंग भी स्टूडेंट्स का करते हैं। आई थिंक रिद्धि कोई है जिसने हाथ उठाया था, सो अगर आपके पास कुछ क्वेश्चन है तो आप पूछ सकते हो अनम्यूट करके। और जैसे नंदिता मैम ने कहा, आप किसी भी फील्ड की ग्रेजुएशन हो सकते हो। जैसे कि एक बहुत ही बड़ा मिथ है कि अगर हमको एमबीए करना है तो हमको या बीकॉम ही करना है या बीएमएस ही करना है, बट आजकल बैचलर्स ऑफ फार्मा, होटल मैनेजमेंट, इंजीनियरिंग, बीएससी आईटी, ये सारे स्टूडेंट्स आजकल अभी मैनेजमेंट कर रहे हैं, क्योंकि इन्होंने जो बेसिक पढ़ाई की है वो अलग अलग स्पेशलाइजेशन, जैसे संदीप सर ने अलग अलग स्पेशलाइजेशन की बात की, तो हर एक स्पेशलाइजेशन में बहुत अपॉर्चुनिटीज है। अच्छा आभा, आप आभा कोई है जो आप अनम्यूट करके पूछ सकते हैं आपके जो भी प्रश्न है। Ma'am, she's asking about what about the fee structure of the program? Abha is asking this question. Yeah. ओके, फी स्ट्रक्चर जो है हमारा 2 साल का हमारा फी स्ट्रक्चर है 9.5 lakhs। फर्स्ट ईयर में है 4.8 लाख, जिसमें से 10,000 है रिफंडेबल जो लाइब्रेरी डिपॉजिट है, तो आप पकड़ के चलिए कि 4.7 फर्स्ट ईयर एंड 4.7 सेकेंड ईयर में। ओके, इसके लिए हमारे पास 5 से 6 बैंक है जिससे हम आपका लोन का व्यवस्था कर सकते हैं। आप पहले सीट रिजर्व करने के बाद हम आपको एक डॉक्यूमेंट देते हैं, जिस डॉक्यूमेंट से आपको बैंक लोन प्राप्त होता है, और ये बैंक लोन प्राप्त करने में इंस्टीट्यूट, चेतना इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च आपकी सहायता करती है। तो ये है हमारा फी स्ट्रक्चर। अगर आप देखेंगे मुंबई में जितने इंस्टीट्यूट्स है, एंड ये सेकेंड ओल्डेस्ट बी स्कूल इन मुंबई है, खाली सेकेंड ओल्डेस्ट बी स्कूल इन मुंबई नहीं, हर साल जब ये इंस्टीट्यूट रैंकिंग में पार्टिसिपेट करता है तो उसको कहीं ना कहीं फर्स्ट रैंक, सेकेंड रैंक या प्लेसमेंट में रैंक बोलिए, कहीं ना कहीं पूरे इंडिया में ये इंस्टीट्यूट की रैंकिंग रहती है। वो रैंकिंग को देखते हुए अगर आप हमारे फीस को कंपेयर करेंगे, हमारा फीस सबसे कॉम्पिटिटिव फी है आज के दिन में, मैं जिम्मेदारी के साथ बोल सकती हूँ इन मुंबई दैट चेतना इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च का फी जो है सबसे कॉम्पिटिटिव है। और हमारा जो आरओआई है, मतलब रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट, जैसा आपने इतना इन्वेस्ट किया आपके एजुकेशन में, आपको 1 साल जब नौकरी मिलने के बाद या ज्यादा से ज्यादा 2 साल में आपका फीस रिकवर हो जाता है। हमारे पास फी के जैसे उपाय है बहुत सारे। जैसे कल ही टाटा कैपिटल के कोई आया था, हमने उसको पूछा हाँ आप हमारे स्टूडेंट के लिए क्या दे सकते हैं, तो उन्होंने बोला कि आप जो 3 या 4 साल का मोरेटोरियम देंगे, कोई कोई बैंक है या उन लोग वो ऐड करके देते हैं, हमारे लिए वो खाली रहेगा, वो फ्री रहेगा, तो 3 या 4 साल के बाद भी वो स्टूडेंट को, ये तो जरूरी है उसको नौकरी मिल जाएगा, उन लोग फिर धीरे धीरे उसको पे करते रहेंगे। और हमारे यहाँ से जो स्टूडेंट्स को जब लेटर मिलता है एडमिशन का, बैंक के लोन भी उनको बहुत आसानी से मिलती है, क्योंकि बैंक को पता है कि इस इंस्टीट्यूट में प्लेसमेंट होता है, तो आगे चल के जैसा 1 साल में या 6 महीने में ये स्टूडेंट मेरा जो लोन लिया हुआ है वो लोन रिटर्न करेगा। इसलिए ये सब सुविधाएं कैसे, और ये सब सुविधाएं कैसे प्राप्त होता है एक स्टूडेंट को, ये तभी प्राप्त हो सकता है जब वो स्टूडेंट को प्लेसमेंट मिलता है। और ये प्लेसमेंट कहाँ से आता है? प्लेसमेंट डिपार्टमेंट ऑफ चेतना इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च। कंपनीज हमारे पास प्लेसमेंट के लिए क्यों आती है? क्योंकि हम वो पढ़ाते हैं जो इंडस्ट्री और कंपनी को चाहिए। तो यही हम बोलते हैं कि इसीलिए न्यू एज बिजनेस हमने जो बोला कि फाइनेंस में जो जो नए रोल उभर के आते हैं, हम उस तरीके से स्टूडेंट्स को प्रिपेयर करते हैं। अब मार्केटिंग में जो जो नए आ गया, डिजिटल आ गया, एआई आ गया, एनालिटिक्स आ गया, उस तरीके से हमारा सिलेबस को ढाला जाता है उस ढांचे में, ताकि ये जाके इंडस्ट्री के साथ उसका सही फिटमेंट हो सके।
Ma'am, can I add here something? Yeah, please. You can add about the AI, you can add about technology, because शिल्पा मैडम जो एरिया देखती हैं वो अभी बहुत ज्यादा रिक्वायरमेंट है मार्केट में, कहीं भी जाए, मार्केटिंग हो गया, फाइनेंस हो गया। सो शिल्पा मैडम, आप जरा बताइए कि हमारे स्टूडेंट्स किस तरह से आगे आते हैं उभर के। Thank you so much, madam. Ma'am, excuse me. Yeah, Yes, I'm please go ahead. Ma'am, I'm Abho Kulle. With continuance with my first question, I would like to ask that about the facility of women's hostel. ओके, सी फैसिलिटी ऑफ वुमेन्स हॉस्टल हमारे पास नहीं है मुंबई में। रियल एस्टेट में मतलब हॉस्टल मतलब आपको, पर हमारे यहाँ पे जितनी लड़कियां पढ़ती हैं वो सब दूर कहीं से आती हैं, दूसरे, पहले तो दूसरे शहर, दूसरे स्टेट से भी आते थे, अभी मुंबई के आसपास से भी आते हैं, इंटीरियर से भी आते हैं। तो इन लोग जब यहाँ पे आते हैं, हमारे यहाँ पे बहुत सारे पेइंग गेस्ट का एकोमोडेशन है। वो बांद्रा एरिया में आप कहीं भी देखेंगे, जितने बिजनेस स्कूल है, जितने मैनेजमेंट इंस्टीट्यूट्स है, इन लोगों के लिए पेइंग गेस्ट एकोमोडेशन, और यही मॉडल चलता है। हम आपको हमारे इंस्टीट्यूट से वहां पे है फैसिलिटेशन, हमारे यहाँ पे लोग हैं जो आपको इन ये पेइंग गेस्ट एकोमोडेशन के साथ आप लोगों को कनेक्शन करवा देते हैं। इसके बावजूद वहां पे यंग वुमेन एसोसिएशन का जो है YWCA, ये सब भी है, वहां पे भी मिल जाता है। लेडीज हॉस्टल भी है जहाँ पे हमारे कुछ स्टूडेंट, बट वो हमारा खुद का लेडीज हॉस्टल नहीं है, पर दूसरों का लेडीज हॉस्टल जैसा ऑन रेंट इट इज देयर, पर वहां पे हमारे स्टूडेंट्स को मिल जाते हैं। हमारे जो भी लेडीज स्टूडेंट्स आते हैं, जैसे नागपुर से आए हैं, वेस्टर्न कोलफील्ड से आए हैं, बहुत इंटीरियर से भी उन लोग आए हैं, इनके लिए ये हम करके देते हैं। अगर आप हमको बताएंगे तो हमारे यहाँ पे सुविधा है जिससे हम आपको उसके साथ कनेक्ट करके दे सकते हैं। Okay, ma'am. Thank you. यस, या Uh, शिल्पा कंटिन्यू। येस, थँक्यू सो मच मॅडम. प्रथम मी सगळ्या जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन करते, कारण आपण एखादा जेव्हा नवीन प्रवास सुरू करणार असतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळणं आणि त्या माहितीसाठी आपण उत्सुक असणं हे खूपच छान आहे. चेतना संस्थेबरोबर माझा प्रवास हा गेले 26 वर्षाचा आहे आणि मी सगळ्यांना हे खरंच सांगू इच्छिते की ही संस्था म्हणजे फक्त सेकंड ओल्डेस्ट म्हणून मुंबईत फेमस नाही, तर आपण ज्या पद्धतीने वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत असतो आणि सगळे सिनियर लिडरशिप पासून ते स्टाफ पासून ते फॅकल्टी मेंबर्स पासून ते आमचे माजी विद्यार्थी आणि इंडस्ट्री, आम्ही सगळे एकच लँग्वेज बोलतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप सिंपल आहे. नंदिता मॅडमने म्हटलं की आमचा ROI म्हणजे तुम्हाला फीस भरल्यानंतर 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर प्लेसमेंट हा तुमचा ROI असेल, तर चेतना संस्था म्हणून आमचा ROI म्हणजे आमचे माजी विद्यार्थी. आणि मी हे फक्त म्हणण्यासाठी म्हणत नाहीये, हे फॅक्ट आहे. आज 5,000 पेक्षा जास्त आमचे माजी विद्यार्थी हे फक्त मुंबईत नाहीत, महाराष्ट्रात नाहीत, देशात नाहीत, तर इंटरनॅशनल जगभरात आमचे अल्युमनाय आहेत. आणि मी खूप नेहमीच सगळ्या वेबिनारमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा हे गायडन्स करतो तेव्हा सगळ्यांना सांगते की आमचे माजी विद्यार्थी हे फक्त दे आर 1 फोन कॉल अवे. आम्ही फोन करावा आणि त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी यावं. मग हा लूप काय आहे? तर आम्ही इंडस्ट्रीला काय हवंय हे इंडस्ट्रीकडनं फीडबॅक घेतो. इंडस्ट्रीत काय चाललंय हे आमच्या माजी विद्यार्थ्यांकडनं आम्ही फीडबॅक घेतो आणि त्याप्रमाणे आमचा सिलेबस हा दरवर्षी, दर 2 वर्षांनी आम्ही रिवाइज करत असतो. आणि मला असं वाटतं खरंच हे एक सिक्रेट आहे की जे कम्प्लिटली एक कंटिन्युअस लूप म्हणून काम करतोय. आणि त्याच्यामुळेच जेव्हा आम्ही म्हणतो की आमचे विद्यार्थी डिलॉइटमध्ये आहेत, TCS मध्ये आहेत, PwC मध्ये आहेत आणि अशा बऱ्याच असंख्य कंपन्यांमध्ये अगदी चांगल्या पोझिशन्सला काम करतात, ते जेव्हा आमच्याकडे परत येतात आणि आम्हाला सगळं सांगतात तेव्हा तो अभिमानाचा क्षण असतो. म्हणून मी तुम्हाला एवढंच म्हणेन की तुम्हाला जे काय स्पेशलायझेशन विषयी उत्सुकता आहे आणि त्याच्यात मला एक पॉइंट ऍड करायला आवडेल की असं नाहीये की फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर हे एक पहिल्या वर्षी हे कॉमन असतं. त्याच्यामुळे मी BCom केलंय, मी BE टेक्निकल केलंय, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलंय आणि मला फायनान्स करायचंय, तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. MBA चा अर्थच हा आहे की पहिले 2 सेमिस्टर्स हे कॉमन असणार.
फायनान्स वाल्याला आम्ही इंजिनिअरिंगचं नॉलेज, इंजिनिअरिंग वाल्याला आम्ही फायनान्सचं नॉलेज, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आम्ही एका पेजवर आणून मग थर्ड स्पेशल सेमिस्टर पासून आम्ही स्पेशलायझेशन, इनफॅक्ट सेकंड सेमिस्टरलाच आम्ही एक सब्जेक्ट देतो की तुम्हाला जर असं वाटलं फर्स्ट सेमिस्टर नंतर की बाबा मला आता फायनान्स स्पेशलायझेशन कडे माझा कल आहे, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे, तर सेकंड सेमिस्टरमध्ये आम्ही तुम्हाला एक सब्जेक्ट देतो. तिथे तुम्ही तो सुरुवात करता जर्नी. थर्ड सेमिस्टर हे कम्प्लिटली स्पेशलायझेशन ओरिएंटेशन असतं आणि मग तुमचा प्रवास हळूहळू सुरू होतो. सो वेन इट कम्स टू, जसं नेमळेकर सरांनी म्हटलं की नवीन युगातलं MBA म्हणजे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. येस. मग फायनान्सवाल्यांना टेक्नॉलॉजी आहे का? हो. फायनान्समध्ये आम्ही फायनान्स अनालिटिक्स म्हणतो, मार्केटिंगमध्ये आम्ही मार्केटिंग अनालिटिक्स म्हणतो, ऑपरेशन्समध्ये ऑपरेशन्स अनालिटिक्स. मग अनालिटिक्स, AI, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन स्ट्रक्चर्स, पॉवर BI, हे सगळं जे आम्ही घेतो हे सगळ्या अक्रॉस स्पेशलायझेशन घेतो. मग ही इंडस्ट्रीची डिमांड आहे का? हो, ही इंडस्ट्रीची डिमांड आहे. आणि फक्त टूल्स म्हणून नव्हे, तर AI ही एक स्ट्रॅटेजी आहे. मग आम्ही फक्त हार्डकोर टेक्निकल शिकवतो का? नाही. आमचा ह्या पूर्ण ह्याच्यावरती विश्वास आहे की फंडामेंटल्स ऑल्सो शुड बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. यू शुड बी फर्स्ट अंडरस्टँडिंग द बिझनेस काय आहे, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन्स काय आहेत, हे कळल्यानंतर त्याला टेक्नॉलॉजीची जोड देऊन त्याचे जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे हे कसं करायचं याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सक्षम बनवतो. आणि हा जो एक जर्नी आहे हा तुम्हाला म्हणजे आम्ही प्राध्यापक इथे आलोय, तुम्हाला सगळं सांगतोय, पण खरंच जसं नेमळेकर सर म्हणाले, नंदिता मॅडम म्हणाल्या, महेश सर म्हणाले, तुम्ही लिंक्डइन वरती आमचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांचे सगळ्यांचे प्रोफाईल्स बघा. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जेव्हा ते त्यांचे एक्सप्रेशन्स दिलेत, they express about Chetnas. And why do they write testimonials? Because Chetna Institute has given them something which actually that was their dream. मग जर सरांनी, आमच्या मधुकरराव चौधरी सरांनी हे जे म्हटलं की झेप उत्कृष्टतेकडे, तर त्याचं जे लाईव्ह एक्झाम्पल या सगळ्या अल्युमनायला म्हणजे त्यांच्या स्वप्नांना जी भरारी दिली आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणून म्हणते, डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. वॉट एव्हर डाऊट विच कम्स टू युअर माइंड about any specialization, please ask. Thank you so much. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का? आप लोगों को और कुछ पूछना है कि क्या करियर ऑप्शंस है? खरंच एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी प्रयोजन खूप महत्वाचं असतं आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं ठरतं. तर ते त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना हेलो, खूप महत्वाचं मैं ठरतं. क्वेश्चन पूछना चाहती हूँ। हाँ हाँ, प्लीज. पूछिए मैम. बीटेक के लिए कौन सा कॉलेज अच्छा रहेगा? मुझे आगे क्या करना पड़ेगा इसके लिए? क्या करना पड़ेगा उसके लिए? कौन सा कोर्स के लिए? बीटेक। बीटेक के लिए. अच्छा. हाँ। देखिए, हमारा तो मैनेजमेंट इंस्टीट्यूट है, पर बीटेक के लिए अगर आपको पता, पहले बीटेक में कौन सा स्पेशलाइजेशन, कौन सा स्ट्रीम आप लेना चाहते हो वो देखना पड़ेगा. आपके मार्क्स देखने पड़ेंगे, उस हिसाब से आपका कॉलेज का अलॉटमेंट होता है ना. तो ओके। हाँ, तो अभी अभी तो आपने महाराष्ट्र सीईटी लिया है क्या? MS CET? नो, मैडम, आई थिंक इंदौर शी से हैज. हाँ. इंदौर से किया है। अभी मैं 12th में हूँ। आप अभी 12th में है. अच्छा. ओके. तो 12th में हो तो आपको एंट्रेंस तो कुछ तो लेना पड़ेगा. मतलब बीटेक के लिए मुंबई में बहुत सारे इंस्टीट्यूट्स है, पर आपको कौन सा स्ट्रीम में करना है, कौन सा, जैसा मैकेनिकल करना है, इलेक्ट्रॉनिक्स करना है, कंप्यूटर साइंस करना है, आर्किटेक्चर करना है, एरोस्पेस करना है, केमिकल इंजीनियरिंग करना है,
उस हिसाब से आप ढूंढिए, उसके साथ आपके मार्क्स जो ग्रेजुएशन के मार्क्स है उसको कंपेयर कीजिए। फिर उधर बीटेक में एडमिशन लेने के लिए उनके उस इंस्टीट्यूट का एलिजिबिलिटी क्या है, क्राइटेरिया, मतलब उनका एंट्रेंस टेस्ट क्या है, कौन से एंट्रेंस टेस्ट पे उन लोग एडमिशन लेते हैं, आप उसका पता कीजिए। फिर उसके बाद देन आप एक ऐसे चार्ट बना लीजिए कि ये 3-4 है, इसमें मुझे किसमें कितना परसेंटेज मिला, कितना रिक्वायरमेंट है, उस हिसाब से फिर आप स्टडी कीजिए उस। ओके। और सबसे इम्पोर्टेंट है आपको तय करना है कि आपको कौन सा स्ट्रीम में करनी है। सॉफ्टवेयर इंजीनियर। सॉफ्टवेयर इंजीनियरिंग तो आपको देखिए, आपको अगर आप या इंदौर में सॉफ्टवेयर इंजीनियरिंग के लिए, आपके पुणे में भी बहुत सारे इंस्टीट्यूट्स है, मुंबई में भी बहुत सारे इंस्टीट्यूट्स है। हाँ, अभी पता क्या था तो बैंगलोर सब बोल रहे थे, तो बैंगलोर अच्छा है क्या? हाँ, बैंगलोर इज नोन फॉर इंजीनियरिंग। तो आप जो भी इंजीनियरिंग कॉलेज का देखेंगे वहां पे बैंगलोर तो जरूर अच्छा है। पर वो जो भी इंजीनियरिंग कॉलेज आप ढूंढ रहे हैं, क्योंकि बैंगलोर में तो ये भी बोला जाता है, बैंगलोर में, चेन्नई में, साउथ में, कि आपने एक पत्थर मारा तो वो कुछ हो ना हो, कोई इंजीनियरिंग कॉलेज के छत पे जा गिरेगा। इतने इंजीनियरिंग कॉलेजेस हैं। आप पता करिए कि वो इंजीनियरिंग कॉलेज का प्लेसमेंट कैसा है, वहां पे कंपनी कौन कौन सी आई है, प्लेसमेंट कैसे हुआ है, वहां पे फैकल्टी कौन है, क्योंकि आप पढ़ने के लिए जो जाएंगे तो फैकल्टी के वहां होना, क्या फैकल्टी है, क्या फैसिलिटी है वहां पे, क्या, तो उस हिसाब से आप उसको स्टडी कीजिए। अब ठीक है। 3-4-5 ऐसे 3 जगह चूज कर लीजिए, पर खाली फिर वहां पे हॉस्टल में रहने का फैसिलिटी क्या है, क्योंकि बैंगलोर में आजकल सफर करना, जर्नी इज बिकमिंग वेरी डिफिकल्ट, बहुत ज्यादा है। तो वो भी आप हाँ, पता कीजिए, हाँ, कि वहां पे आप कहाँ रहेंगे। फिर खाली वो नहीं, आपको वो ये भी पता करना होगा कि आपके एक्सपेंस कैसे रहेंगे। ठीक। ठीक है। नंदिता Would मैम, आई request रिक्वेस्ट यू, everyone to scan this QR code. Sorry, ma'am. प्लीज लेवा यूथ फोरम का लोगो जो दिख रहा है उनको आप होस्ट करेंगे? आप होस्ट हो फिलहाल? हेलो हेलो, यस। Nandita, ma'am, you need नंदिता to make मैम, the Leva forum. या बोलिए। यस Ma'am, मैडम, you need to बोलिए। make Leva forum the host. You are the host right now. ओके ओके। Yeah. देखिए, कर दिया। थँक्यू मॅम. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? मी सगळ्या पार्टिसिपंट्सना एक विनंती करू इच्छिते कीर्ती मॅडम, की त्यांनी येस. आमची चेतनाची वेबसाईट बघावी. कारण 1 तासाच्या फोरममध्ये जे इन्फॉर्मेशन आहे, पण आमच्या ॲक्टिव्हिटीज, मुलांचे पार्टिसिपेशन्स, इनिशिएटिव्हज हे बरेच काही इन्फॉर्मेशन आम्ही त्याच्यावरती दिलेली आहे. आणि हा एक महत्त्वाचा टप्पा असतो जेव्हा आपण मॅनेजमेंटचं जर्नी सुरू करणार आहोत, तेव्हा तो एक होमवर्क म्हणून जर आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं LinkedIn प्रोफाईल त्यांनी बघावं, म्हणजे त्यांना बरीच कल्पना येईल, की काय मला म्हणजे MBA सुरू करताना काय करायला हवं आणि एम आय द बेस्ट फिट हे सगळं त्यांना कळेल. म्हणून त्यांनी आमची वेबसाईट अगदी अवश्य बघावी अशी मी त्यांना विनंती करते. मॅम, एक रिक्वेस्ट आहे. आपण जी पीपीटी शेअर केली तर आपल्या कॉलेजचा लोगो आणि अशी आपली वेबसाईट आणि कुठल्या त्या स्ट्रीम्स आहेत हां, आणि MBAच्या स्ट्रीम्स कोणत्या कोणत्या आहेत, तर हां. अशी जर पीपीटी मला एक दिली ना तर मी सगळ्या ग्रुप्सवर व्हायरल करेल. हो हो आणि म्हणजे त्यांना अजून एक्स्ट्राचं पण माहिती पडेल की ही वेबसाईट आहे आणि ह्या स्ट्रीम्स आहेत. तुम्ही आपलं चेतनाचं हे टाका, कॉलेजचा लोगो, कॉलेजचं नाव, ऍड्रेस वगैरे सगळं असू देत. हं, आणि हं. एक वेबसाईट पण आपली नाव आणि थोडी इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी जी आपण दोघं सेशनमध्ये स्ट्रीम्स दिल्यात. जसं आता आपल्या चेतनामध्ये कोणत्या कोणत्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत, त्या सगळ्या स्ट्रीम्स यस। हम मिळेल एक का काम आता? करते हैं, ये पीपीटी देते हैं आपको, हमारा जो एडमिशन ब्रोशर है, प्रोस्पेक्टस, वो हाँ, देते हैं, और ये येस स्कैन, मैम. ये 3 या 4 चीज मैं आपको भेज देती हूँ, ठीक है। येस मैम. यू कैन येस, सर्कुलेट इट मैडम। येस.
आज की बात ऐसे हो रही है जैसे Ma'am, प्रैक्टिकल नॉलेज मेक्स मैन परफेक्ट। तो हाँ, आभा अब हैज अ क्वेश्चन। Abha यस has a आभा। question. Yeah. yes, ma'am. Ma'am, we discussed about PGDM. If we wanted to take admission through CAP rounds, is it म्हणजे which course is available for that? हम कैप राउंड से आपका अगर महाराष्ट्र सीईटी लिया है तो कैप राउंड से हम आपको एमएमएस कोर्स अवेलेबल है। चेतनाज इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च का और एक सिस्टर कंसर्न है जो 1981 से जो इंस्टीट्यूट है उनका एमएमएस प्रोग्राम है, उनका भी एमएमएस प्रोग्राम है एंड उसका अराउंड 90 प्लस उसका सीईटी कट ऑफ रहता है। बट फिर भी आप अगर जब आपका कैप राउंड होगा, जब एप्लीकेशन भरेंगे, आप भर के उसको देख सकते हैं। वहां पे भी वो सेम स्पेशलाइजेशंस वी ऑफर, दैट इज मार्केटिंग, फाइनेंस, एचआर, ऑपरेशंस एंड सिस्टम्स। खाली एक एमएमएस है जो मुंबई यूनिवर्सिटी के अंडर है, और हम जो आज यहाँ पे सब है वो पीजीडीएम है जो पोस्ट ग्रेजुएट। पीजीडीएम जो है ये ऑटोनॉमस है, हेंस हमको मुंबई यूनिवर्सिटी के सिलेबस के ऊपर हमको डिपेंड नहीं करना पड़ता है। इंडस्ट्री को जो चाहिए होता है हम वो उधर दे सकते हैं, स्टूडेंट्स को वो ऑफर कर सकते हैं, उस हिसाब से हमारा सिलेबस को भी हम ट्रेंड करते हैं। और एक चीज जो रहता है, जैसे यहाँ पे आप जो कैप राउंड बोलते हैं, कैप राउंड में एडमिशन पहले होता था, जीडीपीआई होता था, बट अभी कैप राउंड में एडमिशन ओनली एंट्रेंस एग्जाम के बलबूते पे होता है। तो अगर आपका सीईटी का कट ऑफ हाई है तो ठीक है, आपको अच्छे इंस्टीट्यूट्स में मिल जाएंगे। बट अगर हाई नहीं है पर आप एक बहुत अच्छे स्टूडेंट हो, आपको एक हमारा जो पीजीडीएम प्रोग्राम है उसमें देखते हैं खाली कट ऑफ मार्क्स नहीं, आपका कम्युनिकेशन कैसा है, आपका टीम वर्क कैसा है, आप आगे चल के आपको जो अपॉर्चुनिटीज मिलेंगे उसके लिए आप अपने आप को डेवलप कैसे कर सकते हो। तो ये जो फ्लेक्सिबिलिटी है कि स्टूडेंट को खाली एक बार सीईटी के कट ऑफ पे ना एग्जामिन ना जांचा जाए, उसकी खुद की जो काबिलियत है हम उस पे भी देखते हैं, इसलिए ये पीजीडीएम प्रोग्राम का ये फ्लेक्सिबिलिटी है। तो आप तय कर लीजिए, मतलब आपके सीईटी का कट ऑफ के हिसाब से, बट अदरवाइज कैप राउंड में एमएमएस प्रोग्राम में आप जा सकते हो। और एमएमएस प्रोग्राम भी चेतनाज का है, वो इंस्टीट्यूट का नाम है CRKIMR, दैट इज चेतनाज राम प्रसाद खांडेलवाल इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च, सेम कॉम्प्लेक्स में वो है। Okay, ma'am. Thank you. Ma'am, but as a faculty, what would you suggest, PGDM or MMS? सी दैट इज अप टू द कैंडिडेट। अभी मैं पीजीडीएम की डायरेक्टर हूँ, आई वुड ऑलवेज सजेस्ट कि पीजीडीएम करो, बिकॉज मैं खुद आज 30 साल से पीजीडीएम में पढ़ा रही हूँ। ओके, पीजीडीएम का मैंने ये देखा है कि जो आपको किस चीज के लिए करनी चाहिए एक पीजीडीएम, और हमारा जो पीजीडीएम है, मैं क्यों ना सजेस्ट करूं पीजीडीएम, क्योंकि ये इसको एआईयू है, मतलब एसोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटी से ये एमबीए इक्विवेलेंस है। तो पहले लोग सोचते थे पीजीडीएम करके मैं पीएचडी कर नहीं पाऊंगा, मैं गवर्नमेंट जॉब्स में अप्लाई कर नहीं पाऊंगा, मैं अब्रॉड जा नहीं पाऊंगा। बट जब से हमको, जैसे सीआईएमआर को, यानी कि मेरे इंस्टीट्यूट को, हमारे इंस्टीट्यूट को जब से एआईयू मिला है, हम तो ये ठोक के बोल सकते हैं कि हमारा एमबीए डिग्री ही है। ये इतना ही फर्क है कि कोई मुंबई बोलता है, कोई बॉम्बे बोलता है, पर डेस्टिनेशन वही है ना। सो हमारा मतलब ये एमबीए ही है, और एआईयू मिलने के बाद हमारा वो इक्विवेलेंस हो गया, इसीलिए हम देखिए हर जगह लिखते हैं एआईयू इक्विवेलेंट। हमारे एआईयू मिलने के बाद हर साल मेरे 30 से 40 बच्चे बाहर गए हैं, कोई डायरेक्ट पीएचडी कर पा रहा है। तो मतलब इसमें कुछ अभी और फर्क नहीं रहा, वो कुछ साल पहले था, अभी हम लोगों का इंस्टीट्यूट को ये मिल गया है। ओके, सो आई वुड से दैट wherever you get, and why not PGDM? Okay, sure, ma'am. एंड Thank you. जस्ट टू ऐड वन मोर पॉइंट कि इंडस्ट्री Yeah. सिर्फ डिग्री नहीं देखती है, वो ये देखती है कि आपने उस डिग्री में किया क्या है, कैसे डेवलप हुआ है, तो कोर्सेज क्या किए, सर्टिफिकेशन क्या किए। तो उस हिसाब से पीजीडीएम अगर आप देखोगे, इंडस्ट्री की एक परसेप्शन है कि अच्छा इसने काफी सारी चीजें की हुई है, तो वो बहुत फर्क पड़ जाता है। मैं ना Okay, sir. हाँ, मैं कल Thank की एक बात बताती हूँ, ये मैंने सोचा था आप लोगों को ये कहानी बताऊं करके, मैंने बोला था ना।
कल अभी अभी हमारे एडमिशन के टाइम है, तो फीस के लिए जो आते हैं ना, डिफरेंट बैंक से आते हैं, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन से आते हैं, तो कल एक बहुत बड़ा बैंक से दो लड़कियां आई थी। दे वर क्वाइट यंग। आए, फिर बैठे, तो उन लोगों को फिर मैंने पानी वानी पिलाया। उन लोग बात कर रहे थे, पर दे वर वेरी गुड। पर इस बीच क्या हुआ, मेरे जो पास आउट स्टूडेंट है, उन लोग सिग्नेचर करने के लिए मेरे ऑफिस में आए। तो ये दोनों उनको देख रहे थे, फिर मेरे सिग्नेचर किया, उनको दो चार सवाल पूछे, फिर इन लोग, वो स्टूडेंट चला गया। तो ये जो दो एग्जीक्यूटिव आए थे वो बैंक से, उन्होंने मुझे पूछा कि मैम, ये आपके स्टूडेंट्स हैं? तो मैं बोली हाँ, ये मेरे पास आउट स्टूडेंट्स हैं, इस साल इन्होंने पास आउट किया, इनका ये इंडस्ट्री प्रोजेक्ट है, साइन करवाने के लिए आया। उन्होंने मुझे बोला कि तो मैम, हम भी यहाँ पे पढ़ेंगे तो ऐसे स्मार्ट हो जाएंगे ना। तो ये जो चीज है ना, मैंने सोचा था कि आप लोगों को मैं ये बताऊं, क्योंकि आपने अभी जो हमने बोला, ये हमारा रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट रहता है कि कोई स्टूडेंट, मतलब कोई बाहर वाला जो खुद नौकरी कर रहा है बैंक में, जो इनको लोन देने के लिए आया है, वो भी हमारे स्टूडेंट्स को देख के बोल रहे हैं कि हम भी यहाँ पे पढ़ेंगे तो ऐसे स्मार्ट हो जाएंगे ना। मतलब वो फर्क उनमें दिख रहा था। तो ये मैंने सोचा कि आप लोगों को मैं बताऊं, क्योंकि ये आप लोगों के लिए यही, हमारे लिए यही हमारा रिवार्ड है कि हर एक स्टूडेंट आता तो कुछ है, पर जब वो जाते हैं ना, उनमें उतना कॉन्फिडेंस, उतना स्मार्टनेस, उतना सेल्फ रिलायंस, सेल्फ बिलीव जो है, वो हम कूट कूट के भर देते हैं। इसीलिए हमने बोला कि आप एक बार चेतना कैंपस में आइए। अभी आने वाले दिन में जो जुलाई से स्टार्ट होगा, हम आपको बुलाएंगे कुछ कुछ इवेंट में। आप लोग आइए, देखिए, पार्टिसिपेट कीजिए। ओपन हाउस एक दिन रखेंगे, एंजॉय कीजिए। आपको भी तो पता होना चाहिए कि लेवा यूथ फोरम से जुड़े जो चेतना इंस्टीट्यूट है, उसमें क्या क्या होता है। एनी अदर क्वेश्चंस? And madam, any other query if they have in the future also, they can always connect with us. है ना? Yes. We all are there. आप कुछ भी आपको query हो तो कभी भी हमसे connect कर सकते हैं. So just before Kirti ma'am concludes, I'll request Sandeep sir to just say a few concluding remarks from what we feel and We how have we feel Kapil into sir that. also, I think. Yes, Kapil sir. Yes, Yes, Kapil sir, if you could just please. introduce yourself and Yes. say that how you make marketing interesting for them. राइट। नमस्ते एवरीवन। सो मैं आपको ये कहना चाहूंगा कि वन ऑफ द बेस्ट इंस्टीट्यूट्स में आपको ये एक प्रोग्राम मिलता है जहाँ पे ये डिफरेंशिएशन भी है पीजीडीएम और पीजीडीएम मार्केटिंग के लिए। तो मार्केटिंग, मैं खुद मार्केटिंग का प्रोफेसर हूँ। आई टीच मार्केटिंग, कंज्यूमर बिहेवियर, मार्केटिंग ऑफ बैंकिंग एंड फाइनेंशियल सर्विसेज एंड सर्विस मार्केटिंग एंड ऑल दीज सब्जेक्ट्स। तो इतने इतने अच्छे करियर ऑप्शंस भी यहाँ आते हैं कि आपको भी लगेगा कि हाँ, दिस इज रियली वर्थ डूइंग। अभी मेन मैं आपको बताना चाहूंगा कि कोई भी एमबीए करता क्यों है। सो आप ग्रेजुएशन किया और आपने जॉब लिया, तो ये होता है कि आपको डायरेक्ट इंडस्ट्री एक्सपीरियंस नहीं है और आपको बहुत उसमें भी डिफिकल्टी ये से आगे आप बढ़ सकते हैं। ये जो बीच में एक ब्रिज की तरह काम करता है पीजीडीएम प्रोग्राम जो हमारा है, वो स्पेशली फॉर मार्केटिंग सब्जेक्ट्स ऑल्सो, जहां पे आपको इंडस्ट्री एक्सपोजर भी मिल रहा है इन द फॉर्म ऑफ इंटर्नशिप। फिर आपको लाइव प्रोजेक्ट्स वगैरह करने के लिए मिलते हैं, लैब प्रोजेक्ट्स, मार्केटिंग के लैब प्रोजेक्ट्स होते हैं। तो ये सब में आपको डायरेक्ट और इनडायरेक्ट एसोसिएशन इंडस्ट्री के साथ हो जाता है, जिसमें आपको ये एक बेनिफिट मिल सकता है। So that is also worth exploring is what I feel. और जो सब्जेक्ट्स में पढ़ाता हूँ उसमें भी हम लोग ऐसे, जैसे मैडम ने और सर ने अभी ही बोला कि पीजीडीएम में फर्क ये है कि इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्यू से एकेडमिक्स को चेंज करने की जो आजादी है वो हमारे पास होती है। हम सिलेबस अपडेट कर लेते हैं हर 2 साल में या 1 साल में, जहां जहां जो भी रिक्वायर्ड है हम वो इनकॉर्पोरेट कर लेते हैं अपने सिलेबस में, ताकि स्टूडेंट्स को भी वो बेनिफिट मिले और वो आगे उसको आसानी हो जॉब्स में। तो ये एक मार्केटिंग पॉइंट ऑफ व्यू से भी बहुत ही अच्छा पहल है जो हम लोग करते हैं।
थैंक यू वेरी मच कपिल सर, थैंक यू वेरी मच, क्योंकि बहुत सारे लोगों को मार्केटिंग में इंटरेस्ट होता है, तो आपने बहुत एक सरल तरीके से उनको बताया कि वो क्या क्या कर सकते हैं मार्केटिंग में भी। यस, तो बिफोर संदीप सर, अभी कुछ शब्द आपसे टुवर्ड्स द एंड, फिर कीर्ति मैम कंक्लूड कर सकते हैं। वेळेवर जेव्हा पण एखाद्या विद्यार्थ्याला एखादी संस्था निवडायची असते तेव्हा त्याने काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. या संस्थेच्या मागे कोण लोक आहेत? एक तर आपण प्राध्यापक मंडळी आत्ता त्यांच्या समोर आहोत, आपण बोलतोय, त्याचा त्यांना फील येतो. त्याचा एक त्यांना अनुभव येतो की कशा प्रकारचे लोक ही संस्था चालवतात, लोक कोण आहेत. आणि दुसरे या संस्थेच्या मागे उभे असलेले लोक कोण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ धनाजी नानांच्या त्यागाची पुण्याई या संस्थेच्या मागे आहे. मधुकररावजी चौधरी सारखा शिक्षण क्षेत्रातील द्रष्टा व्यक्ती ज्याला म्हणता येईल, त्याने या संस्थेची उभारणी केली आहे. आणि शिरीषदादा चौधरी, डॉक्टर मधुमिता पाटील यांच्यासारख्या व्यक्तींनी त्याचा सांभाळ केलाय, प्रगतीपथावर त्याला नेलेलं आहे. आणि आता धनंजय दादा चौधरी आणि श्रीमती नेहाताई चौधरी हे आता त्याला नव्या युगात घेऊन जाणार आहे. म्हणजे कशा रीतीने ते संस्था वाढली आणि कुठे ती जाणार आहे, हा एक भाग झाला. दुसरं, त्याच्या प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत त्या पण आपण सांगितल्या. कुठल्या प्रकारे आपण त्याला नव्या युगामध्ये, म्हणजे काय, टेक्नॉलॉजीचा वापर, एआयचा वापर, प्रयोगशीलता, विविध प्रकल्प, उद्योगांशी संबंध, अशा अनेक प्रकारे आपण नवयुग म्हणजे काय हे इकडे मांडलं. आणि तिसरी गोष्ट, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, त्याच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहे, आणि त्याचे फोटोग्राफ्स दिले आणि आपण आमंत्रण पण दिलंय त्यांना, मुलांना, की या तुम्ही पहा, स्वतः पहा, वेगवेगळ्या माध्यमातून पहा. आणि अशा प्रकारे, आणि ह्या संस्थेला, इतर ह्या संस्थेला, ह्या कार्यक्रमांना, पीजीडीएम असेल, पीजीडीएम मार्केटिंग असेल, याला मान्यता काय आहे, ह्या चारही बाजूनी जेव्हा विचार करतो तेव्हा हीच करिअरसाठी हा मार्ग कसा उपयुक्त आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून अशा चोही बाजूने विचार करून विद्यार्थ्यांनी आपला निर्णय घ्यावा. आणि त्यांना काहीही शंका असेल तर आपण सर्व आहोतच त्यांना मदत करायला. एवढंच मला सांगावं असं वाटतं. Sir, one more thing I just want to add here. As a counselor for the admissions also, I welcome everybody to come to the institute. आप इंस्टीट्यूट में आइए, देखिए, एक अनुभव लीजिए, तब आपको शायद समझ में आएगा कि जो आज हमने जो भी कुछ बताया वो किस तरह से उसका वैलिडिटी आपको मिलेगा. तो आप जरूर आइए इंस्टीट्यूट में, देखिए और थोड़ा सा अनुभव ले लीजिए. नक्कीच. आम्ही तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण विचारांनी माणूस घडत असतो. आणि शिक्षक लोक जे विद्यार्थ्यांवर प्रतिबिंब आपलं टाकू शकतात, ते पेरेंट्स टाकू शकत नाही. मी असू देत, नाही तर कोणी दुसरं असू दे. आई वडिलांपेक्षा शिक्षक जो विद्यार्थ्याला घडवतो ते खूप महत्वाचं असतं. ऑनलाईन घडण्यापेक्षा ऑफलाईन जाऊन त्यांचे विचार आदान प्रदान करणं ही खूप मोलाची गोष्ट ठरू शकते. तर आम्ही आज खूप आपले म्हणजे कसे धन्यवाद करायचे हेच मला आता प्रश्न पडलाय, की खूप सोप्या भाषेत आणि खूप व्यवस्थित सुटसुटीतरित्या आपलं सेशन झालं आहे. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मॅडम, मी नितीन कोल्हे, आबा कोल्हे जिने आज 2 प्रश्न विचारले, मी वडील. बोला ना sir. सर्वप्रथम कीर्तिताई, मी तुमचे आणि पर्टिक्युलरली लेवा युथ फोरम जे आहे त्यांचे आभार मानतो. बरेच दिवसांपासून मी ऐकत होतो की तुम्हाला खूप ऍक्टिव्हिटीज करत असता, पण आज पहिल्यांदा योग आला की तुमच्या या लाईव्ह वेबिनार मध्ये आम्ही दोघंही, म्हणजे मी आणि माझी मुलगी जॉईन झालो. आय एम रिअली थँकफुल टू यू, आणि नॉट ओनली टू यू, टू चेतना इन्स्टिट्यूट ऑल्सो. खूप सारी माहिती आम्हाला दोघांना मिळाली, आणि वी आर सर्चिंग फॉर सम गुड प्लेस फॉर प्लेसिंग her for MBA. She is pursuing 3 years now. If you want to join MBA course also, I think this particular webinar will definitely help us. Thank you very much. Thanks to you as well as Chetna Institute. Thank you very much. Have a nice time. Rest of them. Thank you very much. Thank you.
ठीक है मैडम, तो मैं आपके साथ शेयर करती हूँ सब डिटेल्स। Yeah, we'll share with them everything in the email and I'll send to Kirti madam and then let us see. And जो भी आपल्यासोबत थँक्यू मॅम. आपल्यासोबत उमेश पाटील सर आहेत, आमचे शैक्षणिकचे पदाधिकारी, आणि प्रोफेसर राहुल बडे, केसी कॉलेज ठाणे, इंजिनिअरिंग कॉलेज ठाणे. तर राहुल दादा आहेत का? उमेश दादा? हो आहे मी. अच्छा अच्छा. तुम्ही उमेश दादांचं पण सहकार्य असतं शैक्षणिक विभागामध्ये, आणि प्रोफेसर राहुल बडेंचं पण खूप योगदान आहे. तर उमेश दादा, आपण आपलं इंट्रोडक्शन करून द्या. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आताच मी बघत होतो की संदीप सर, नंदिता मॅडम या लोकांनी सर्वांनी अतिशय छान पद्धतीने सांगितलेले की कुठल्या पद्धतीने आपण MBA मध्ये जावं, PGDM आणि प्रॉपर MMS मधला डिफरन्स काय त्यांनी सर्वांनी सांगितलेला. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संभ्रम असतो की हे आपण MMS आणि PGDM मधला डिफरन्स कळत नसतो. एकदम मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांच्या याच्यामधून शंका सगळ्या क्लिअर झाल्या असतील. तर चेतनाचं नाव आम्ही पहिल्यापासूनच ऐकत होतो, पण आज प्रत्यक्षामध्ये त्या आपण सर्वांशी बोलण्याचं सौभाग्य मिळालं, हे आम्हाला फार आनंद होतो याचा, आणि आमच्या मुलांना जे पण पार्टिसिपेट्स आहेत त्यांना आनंद होईल. मीनवाईल मी माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन करून देऊ शकतो की आय डिड माय MBA in HR फ्रॉम वेलिंगकर अँड मॅनेजमेंट मधून मी PhD केलेली आहे ऑपरेशन्स मधून. राईट नाव आय एम असोसिएट विथ द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन, अँड हॅव्हिंग मोर दॅन 22 years एक्सपिरियन्स इन द इंडस्ट्री. सो ज्या पद्धतीनं नंदिता मॅडमनी सांगितलं की इंडस्ट्री MMS आणि PGDM ला हा थोडासा इंडस्ट्रीचा टच जास्ती असतो. तर इंडस्ट्रीमध्ये जे जे म्हणजे कसं असतं, इंडस्ट्री आणि अकॅडमिक हे दोघं जण जोपर्यंत सोबत जात नाही ना, तोपर्यंत प्रगती होत नाही. बरोबर? एम आय राईट संदीप सर? येस येस, राईट राईट. हा, तर ह्या दोघांचा जो Yes, एक sir. उत्कृष्ट असा संगम साधावा लागतो, तर त्याच्यासाठी हा प्रयत्न असतो. म्हणून बरेचसे लोक इंडस्ट्रीमध्ये रिसर्च करत असतात, अकॅडमिक्स मध्ये रिसर्च करतात. अकॅडमिक्सच्या प्रोफेसर लोकांना पण प्रॉपर हे देतात, एक्सपोजर देतात की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा, रिसर्च करा, हे ते वगैरे. ऑलरेडी आम्ही बऱ्यापैकी सगळ्या लेवलवर रिसर्च करून झालेलं आहे आमचं. पण हा आता माझा पर्सनल अनुभव आणि माझी आवड पण आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. तर बाकीचे असे मी करिअर ऍक्टिव्हिटीज ते पण करत असतो, मोटिवेशन स्पीकर्स, लेक्चर्स वगैरे सगळं बऱ्यापैकी असं असतं. दॅट टू पुढे विद्यार्थ्यांना हे कामाला येईल असं मला वाटतं. सो आय वुड लाईक टू असोसिएट विथ द चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इफ यू पीपल आर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू कम ॲट युअर एड अँड इंटरॅक्ट विथ द स्टुडंट्स अँड ऑल दिस थिंग्स. तो म्हणजे कसं एक नॉलेज जोपर्यंत दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा फायदा नसतो. सो ह्या पद्धतीनं आपण लेवा युथ फोरमशी कॉन्टॅक्ट मध्ये राहू आणि आपला एक वेगळा ऋणानुबंध तयार होईल अशी माझी एक इच्छा होती. तर त्यावर आपण सर्वांनी विचार करावा. धन्यवाद. वेरी गुड. देखियो, उसीलिए मैंने सेलिब्रेशन किया. एक बार हम लोग मिले एक फोरम में एंड देन वी आर टॉकिंग अबाउट कोलैबोरेशन एंड एसोसिएशन. यही तो हम चाहते हैं कि सब फोरम, सब कोलैबोरेशन ऐसे हो ताकि स्टूडेंट्स को ज्यादा से ज्यादा अपॉर्चुनिटी मिले. आपने बहुत सही कहा. और हमारे साथ जो है धीरज जी महाजन दादा फ्रॉम पुणे, IT सेक्शन संभालते हैं, वो हमारा जॉब पोर्टल संभालते हैं. वो अभी हमारे जो लाइव करने का जो प्रोसेस होता है वो ही संभालते हैं. धीरज दादा आहात का आपण? हो नाही. हॅलो धीरज हॅलो. दादा, हो आहे ताई. आपण 2 शब्द बोलाल? थँक्यू सर्वांना माझ्याकडनं की एवढं चांगलं सेशन, म्हणजे डिग्री केल्यानंतर काहीतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा एक नवीन स्ट्रीम मध्ये जाण्यासाठी जे मेन गायडन्स लागतं ते खूप छान पद्धतीने नंदिता मॅडम आणि टीमने एकदम छान पद्धतीने समजवलं आणि कशा पद्धतीने पुढे स्टेप बाय स्टेप जायचं याच्याबद्दल खूप छान पद्धतीने गायडन्स केलं. तर
नक्कीच असंच आपण अजून पुढेही यांच्यासोबत कोलॅबरेशन करून CIMR सोबत कोलॅबरेशन करून आपण अजूनही सेशन्स अजून असे ठेवू किंवा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवू, जेणेकरून त्यांना त्यांचा करिअर पाथ आणि आफ्टर डिग्री पाथ त्यांना मिळेल आणि एक चांगल्या पगाराची नोकरी, जे सगळ्यांचं स्वप्न असतं, ते मिळायला त्यांना आपल्याकडनं एक खारीचा वाटा होईल. नक्कीच नक्कीच आपण याचे अजून पुढे Yes. प्रयत्न करूया दोन्ही मिळून. संयुक्त विद्यमाने आपण असेच कार्यक्रम पुढे घेऊया. तर चेतनाचं आजचं जे कार्य आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व घडवणे. प्रॅक्टिकल मेक्स मॅन परफेक्ट अशी एक म्हण आहे. तर स्वतःचेच विचार मांडून आपण आपल्या स्वतःला प्रस्तुत करणे आणि त्यातून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं हे कार्य, हे सर्व प्रोफेसर्स दिग्विजय आहात आणि हे सर्व मानकरी आहेत. म्हणजे खरोखर यांच्याकडून आपण जेवढं घेणार आहोत तेवढं खूप कमी आहे. आणि असे आज आपल्याला दिग्विजय प्रोफेसर्स मिळाले मार्गदर्शनासाठी. हे आपलं सौभाग्यच नाही का? तर आम्ही लेवा युथ फोरम आणि लेवा युथ फोरमचे सर्व पदाधिकारी, मधुस्नेह परिवार आणि चेतना कॉलेज, डॉक्टर नंदिता मिश्रा मॅम, डॉक्टर शिल्पा कसबजे मॅम, डॉक्टर महेश लुथिया सर, प्रोफेसर संदीप नेमलेकर सर आणि अजून कोण राहिलं का? कपिल भाटिया कपिल भाटिया. कपिल भाटिया सर. हा, प्रोफेसर कपिल भाटिया सर, तुम्ही जे योगदान दिलं आहे आज आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी, ते खूपच अमूल्य आहे, खूप उत्तम आहे. आणि ह्या कालच्या सेशनचा आणि आजच्या सेशनचा आमच्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप याचा फायदा होणार आहे. इनफॅक्ट आता जे फायनल इयरचे मुलं एक्झाम देत आहेत त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन अगदी वेळेत आपल्याला पोहोचवता येते की त्यांना त्यांचं करिअर करायचं आहे आणि त्यावेळेस त्यांना शिक्षण घ्यायचं, तर पुढे आपण काय घ्यायचं आहे हे ठरवण्याचं वेळ जी आहे ती आणि आपलं सेशन याचं कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे. तर मी आपल्या सर्वांचे लेवा युथ फोरम तर्फे आणि आमचे अध्यक्ष हर्षल भंगाळे दादा यांचे आभार मानते. सर्व पदाधिकाऱ्यांकडनं तुमच्या सर्व दिग्विजय सरांचे, मार्गदर्शकांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडम, थँक्यू. आपल्या सगळ्या टीमला पण आमच्याकडनं आमचे खूप म्हणजे आभार मागतोय, कारण हा प्लॅटफॉर्म आपण दिलात आणि आम्हाला बोलवलं, हा मान दिलात, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. जर आपल्याला मॅम काही एन्क्वायरी आली मला, तर मी कोणाला फोन करू शकते? मला नंबर आप पाठवा. कीजिए ना, आप मुझे हाँ. कीजिए, नो प्रॉब्लम, किसी को भी कर सकते हैं, आप मुझे भी कर सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं. क्योंकि एक चीज Yes. याद रखें, हम जो भी यहाँ पे हैं, लेवा यूथ फोरम बोलिए या चेतना बोलिए, कुछ भी, ये मधु स्नेह परिवार से है. जो भी आज हम हैं, श्री मधुकर राव चौधरी जी से है, तो किसी को भी आप रीच आउट कर सकते. थैंक यू. जी मॅम, थँक्यू सो मच. थँक यू. बहुत बहुत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. गुड नाइट ऑल ऑफ यू. गुड नाईट मॅम. टेक गुड नाईट केअर. मॅम. गुड Thank नाइट. you. Thank you.